ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर इस्लामपूरमधून हा अनुभव एका ताईंनी शेअर केलेला आहे. ताई म्हणत होत्या, नाव सांगू नका बोललेत त्या. तर त्या म्हणत होत्या 18 वर्ष झाली माझ्या सेवेला. अ, खूप लहान वयापासून मी आईंच्या मार्गात होते असं म्हणत होत्या त्या. पण आई-बाबा आधीपासून आईंच्या मार्गात असल्यामुळं आम्ही पण आईंच्या मार्गात आलो. पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडायचा, की कशासाठी करायचं उगीचच. म्हणजे आपल्याला आपण एवढं करतोय, म्हणजे त्यावेळेला ना खूप ते जास्त वाटायचं, की अरे आपण करतोय इतकं आणि मग ते आईंनी आपल्याला पाहिजे तसं सगळं केलं पाहिजे. असं ते म्हणजे देवाचं करतोय म्हणजे देवानं आपल्यासाठी काहीतरी करावं ह्याच्यासाठी हे करायचं आहे आणि देवानं ते केलंच पाहिजे, असं कुठेतरी भावना होती. मग नाही करत तर मग कशाला त्याचं करायचं? असं ही भावना होती म्हणतात माझ्या करण्याच्या पाठीमागं. का तर ते काही खूप जास्त म्हणजे मोठी असताना ते भावना येत होत्या असं नाही. पण तरीसुद्धा तसं म्हणायला गेलं तर 8वी-9वी पर्यंत म्हणजे हीच भावना होती, की मग का करायचं? ह्यांनी आपल्याकडे बघतच नाहीये, तर का करायचं? आम्ही तिघी बहिणी हां, आणखी एक सांगायचं सॉरी. हा अनुभव ना 3ऱ्या-4थ्यांदा सुरू केलाय मी. होतोय म्हणजे होतच नाहीये. मध्येच हे होतंय, लिंक तुटते. अनुभवांचे जे व्हिडिओ आहेत, हा हा आत्ताचा जो चालू आहे, तो पकडून 10 अनुभव आहेत. तर आणि WhatsAppला आत्ता पण आलेले आहेत. या 3-4 दिवसात पण आलेले आहेत. म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे असतील तर एवढं काही वाटत नाही. पण असं लिहून पाठवलेले असलं ना खूप हे होतंय. मी ना तुम्हाला रिटर्न कॉल करेन. म्हणजे ज्यांनी आता ह्या 2-3 दिवसात पण कॉल आलेले होते. तर ज्यांचे म्हणजे आता मी गुरुवारपर्यंतच कॉल घेतले सगळ्यांचे. फार मला ना लोड आल्यासारखं होतंय. म्हणजे म्हणजे एकदम जास्त अनुभव घेतले ना, तर अरे बापरे! कधी होणार? असं काहीतरी वेगळंच होतंय माझं. तर मी हे झाले ना, तुम्हाला मी रिटर्न कॉल करेन. तर म्हणजे प्लीज कुणी राग मानू नका. जर म्हणजे कुणी कॉल केला आता आता या 3-4 दिवसात आणि मी नाही रिसीव्ह केलेला. तर हे होऊ देत आधी व्यवस्थित आणि मग मी तुम्हाला हे करेन, रिटर्न कॉल करेन. आणि ज्यांनी आता अनुभव पाठवलेले आहेत, तर ते मी शेअर करेनच. पण आत्ता हे झाल्यानंतर कुणी जर शेअर करायचे असतील तर करा असं मी सांगेन तुम्हाला. तर हे महत्त्वाचं सांगायचं होतं म्हणून. हां, आणि एस-जी लाईफ अँड रूल्सवर पण आता तर काही मी केलेलं नाही, पण 1-2 आठवड्यापूर्वी वगैरे असं मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. तर तुम्ही तिथं पण जाऊन बघा. जर व्हिडिओ तिथले आवडले तरी पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर अनुभवाकडे येते. हा अनुभव ना होतच नाही आहे. काय झालं की माहीत नाही. पण मी आता हे 3ऱ्यांदा करायला लागले काय माहिती होतं का नाही. तर ताई म्हणत होत्या की असंच होत होतं की 9वी पर्यंत मला असंच वाटत होतं की उगीचच करायचं. का तर ना मी 7वीत असताना त्या म्हणतात आईला अटॅक आलेला होता. आई खूप करायची म्हणतात आईंचं आणि बाबा पण. पण तुम्हाला सांगू म्हणतात, काही-काही आपले कर्म असतात जे आड येतात, ताई म्हणत होत्या. म्हणजे आपण औषध घेतोय, हे मी बोलायला लागले. आपण औषध घेतोय, पण पथ्य पाळत नसेल, तरी पण तुम्हाला कुठेतरी फटके बसणार. तसंच त्या म्हणत होत्या, अ, नामस्मरण, भजन हे औषध आमच्या घरात सगळेजण रोज घेत होते. पण अ, कर्म जे आहे, तर ते कुठेतरी मग खराब असेल. उपासना कमी असेल तरी पण चालेल. थोडीशी म्हणजे उपासना थोडी केली तरी चालेल. पण कर्म आपले अगदी पवित्र पाहिजेत. आईंना हे अभिप्रेत आहे, आईंना हे हवं आहे म्हणतात. तर ते घडत नव्हतं. कुठेतरी आई-बाबांकडून दोघांकडून पण त्या गोष्टी कुठेतरी चुकत होत्या आणि त्याचा परिणाम होत होता म्हणल्या. म्हणजे आईला ना उपासनेमध्ये इतके वर्ष होती म्हणजे लग्नानंतर आई उपासनेमध्ये आलेली होती म्हणतात. पण आईला का कुणास ठाऊक म्हणतात खूप सवय होती. म्हणजे आजही आहे, पण ती आता थोडी म्हणजे खूपशी कमी झालेली आहे म्हणतात. म्हणजे आईला ना
ते बऱ्याच म्हणजे बायकांचा स्वभावच असतोय. तिच्या म्हणजे पोटात काही राहत नव्हतं म्हणतात. अजूनही थोडंफार आहे. पण आम्ही तो स्वभाव तिचा कमी केला आता. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे म्हणतात. तर आई ना अ, खूप इकडचं-तिकडं असं करायची म्हणतात. आणि तिचा म्हणजे तो स्वभाव असा होता, की त्याला औषध नसल्यासारखं. ती उपासनेला जायची, उपासना करायची, अ, आमच्याकडून पण करवून घ्यायची. पण ना त्या उपासनेला काही अर्थ राहायचा नाही म्हणतात. का तर आमच्यात कायम बायकांचा गराडा असायचा. आणि माझी माझी बहीण जी होती, म्हणजे 2 नंबरची बहीण होती म्हणतात माझी. मी मोठी सगळ्यात. तर तिला कायम या गोष्टीचा राग यायचा, की आई कशाला सगळ्यांचं हे करते. घरी भांडणं पण यायची म्हणतात आमच्या. म्हणजे आईचा स्वभाव असा असल्यामुळं. आणि बाबाही तसेच. म्हणजे बाबांचं एक वेगळ्या प्रकारचं. तर ह्या सगळ्यामुळं ना आम्हाला त्रास होता म्हणतात. मेंटली पण होता, इकॉनॉमिकली पण होता म्हणतात. घरी कायम ना मग हे हे ते येऊन बसायचं. मग ह्याच्या त्याच्या घरातल्या गोष्टी. अ, एकदा दोनदा तर आमच्या आईला म्हणजे त्यांनी बायकांनी बोलवून नेलेलं, चला असं हे करतात ना, की हां, हिनं सांगितलं वगैरे असं. आणि मग आई येऊन ना बडबडायची, त्यांना काहीतरी वाईट साईट बोलायची. ह्या सगळ्या गोष्टींमुळं ते उपासनेचा तितकासा परिणाम होत नव्हता. ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. त्याचा तसा परिणाम होतोय, अक्षरशः होतोय. तर ते होत होतं म्हणल्या. आणि मला कळायचं नाही म्हणल्या. आणि मी म्हणायची, "आई, आमची आई इतकं करते देवाचं, आमच्याकडून इतकं करून घेते आणि मग देव का आमच्याकडे बघत नाही?" म्हणजे सारखी पैशाची चणचण. का तर परिवार पण मोठा होता. तिघी बहिणी, भाऊ, आई-वडील, आजी होती घरी. मग ते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पैसा पुरायचा नाही वगैरे. तर मी सारखं मला असं वाटायचं, की सारखं तर मग पैशाची गरज असते. कोणतरी आजारी पडलं, हे झालं. आजीचं तर सारखं चालू असायचं. आणि मग कसं मग मग काय करायचं आहे आईंचं? काय करून उपयोग आहे? त्यात ना मी 7वीत होते म्हणतात आणि आईला अटॅक आला. त्यावेळेला ना आम्ही खूप खचलो म्हणतात. मी सगळ्यात मोठी आणि मी खूप लहान. म्हणजे त्यावेळेला कळतच नव्हतं, की आईला नेमकं हे झालंय काय? आणि खूप आई ॲडमिट होती 5-6 दिवस वगैरे. आणि खूपसं मोठं नाही, मायनर होतं ते म्हटला. पण त्यावेळेला असं वाटलं की म्हणजे म्हणजे आईची अवस्था आम्ही घरात बघितलेली होती ना. तर ते त्यावेळेला असं वाटलं की आपण का करतोय हे आईंचं? नाही करायचं. मला करायचंच नाही इथनं पुढं. असं माझं झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग आईला ॲडमिट वगैरे केलं. पहिल्यांदा माझ्यावर स्वयंपाक करण्याची वेळ आली. आजी करायची वगैरे, पण तिला तितकंसं जमायचं नाही. तर आजीनं मला पहिल्यांदा स्वयंपाक त्यावेळेला करायला लावलेला होता आणि भाकऱ्या तेवढ्या आजीनं केलेल्या होत्या. तर हे हे करत असताना ना आजी माझी काय बोलली माहिती आहे म्हणतात, ते शब्द माझ्या आजही तसेच्या तसे लक्षात आहेत. ताई म्हणत होत्या, आजी माझी भले आईंचं कमी करत होती. म्हणजे तिनंच आईंच्या मार्गात आणलं, मुलालाही आणि आईलाही. आई लग्नानंतर आईंच्या मार्गात आली. भले आईंचं खूप कमी करत होती आजी, आईच्या मानानं. म्हणजे आजीमुळं जरी मार्गात आली, तरी आई खूप जास्त करायला लागलेली होती आईंचं. पण आजी माझी तेवढं मोजकंच करत होती. पण आईंचे नेमधर्म पाळत होती ती सगळे. तर आजी माझी ना स्वयंपाक करताना मला बोलली, "आई आजारी आहे, नामस्मरण करत स्वयंपाक कर बाळा." असं मला बोलली. तर मग मी म्हटलं, "आई आजारी आहे ना, तर मग आई करेल की नामस्मरण तिच्यासाठी, मी कशाला करावं?" असं मी बोलले रागारागात. का तर आजी सारखं आईंचं सांगायची ना आम्हाला, हे करा, ते करा वगैरे असं सांगायची. तर मी म्हटलं, आई करेल. आता आई आहे ना व्यवस्थित, तिचं ती करेल तिच्यासाठी, मी कशाला करायला पाहिजे?" "नाही तू कर, का तर तू जे जेवण बनवणार आहेस ती खाणार आहे ना, म्हणून तू हे कर." तर मग मग ती ती प्रत्येक वेळेला नामस्मरण वगैरे भजन करत स्वयंपाक करत होती. मग तिला का नाही हे झालं? मग ती ती का आजारी पडली? तिला का मग इतका त्रास झाला?
हे मी आजीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळेला आजीनं मला एक शब्द बोललेली, की आईनं आईचं भजन केलं. भजन केलं आणि काय केलं? ते भजन केलेलं त्याचं मिळालेलं पुण्य गटारात नेऊन ओतलं. हे आजीचे शब्द. त्याचं मिळालेलं जे पुण्य होतं ते साठवून ठेवायचं ना, गटारात नेऊन ओतलं. तर मी तिच्याकडे बघायला लागले. गटारात नेऊन ओतलं म्हणजे म्हणजे मी अगदी रागात आजीला गटारात नेऊन ओतलं म्हणजे काय? अ, काय केलं तिनं? काय केलं तिनं? असं म्हणजे मी खूप आहे. तर आजी बोलली, माझ्यावर ओरडून बोलू नकोस तू. तुझी आई काय करते? म्हणजे त्याच्या आधीच एक 8च दिवस म्हणजे खूप भांडणं झालेली होती म्हणतात. बायका-बायकांची. खूप म्हणजे खूप भांडणं झालेली होती आणि त्यात माझी आई होती आणि ह्या दोघी-तिघींनी मिळून ना काहीतरी असं हे केलेलं होतं म्हणतात, की जेणेकरून आणि हे जे अनुभव आहेत हे ना तुम्हाला सांगू मला खूप आश्चर्य वाटतंय की असे अनुभव येतात आणि म्हणजे हे दाखवून देण्यासाठी, की मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या फॉलो झाल्या पाहिजेत. हे दाखवून देण्यासाठी असे अनुभव आई पाठवून देतात बरं का. मला कधी-कधी खूप आश्चर्य वाटतं ज्यावेळेला मी हे अनुभव परत ऐकायला सुरुवात करते भगिनींनी सांगितलेले, त्यावेळेला ना मला आश्चर्य वाटतंय की अरे कुठेतरी म्हणजे कुठेतरी मनात ते विचार चाललेले असतात किंवा कुणीतरी असं काहीतरी बोललेलं असतंय त्याच वेळेला आणि त्याच वेळेला बरोबर असे अनुभव येऊन धडकतात. आणि मग असं वाटतंय की आई किती म्हणजे अगदी आत्ता तर प्रश्न पडलेला आणि लगेच कसं काय उत्तर तुम्ही दिलं? हा अनुभव आहे हे मला बऱ्याच वेळेला असा अनुभव येतोय, की आज तरी असाच प्रश्न पडलेला होता. तोपर्यंत असा अनुभव आला. असं बऱ्याचदा होतं. तर हे सांगण्यासाठी म्हणून ना कदाचित आईनी मला निवडलंय. म्हणजे तेवढी माझीच लायकी नाही आहे, पण निवडलंय. पण हे सांगण्यासाठीच आई हे करतात, की तुम्ही ह्या गोष्टी आधी थांबवल्या पाहिजेत. तुम्ही उपासना करताय ना, कशासाठी करताय? तर पुण्य साठवण्यासाठी करताय किंवा आपले मागचे भोग सारण्यासाठी करताय. तर मग परत आणि वाढवून घेऊ नका. मग तुम्ही केलेल्या उपासनेचा फायदा काय? हे आईंना सांगायचं आहे. तर त्या म्हणत होत्या, की अ, आ आई आजी माझी अशी बोलली, की कमवलेलं पुण्य गटारात नेऊन ओतते. तर मग मी रागानं आजीला बोलायला लागलं. ती म्हटली, "8 दिवसापूर्वी काय झालं? मग कशाला बायकांमध्ये बसायचं? कशाला बायकांमध्ये भांडणं लावायची? मग हे तुम्ही भजन केलेल्याचा फायदा काय? आईंनी सांगितलंय असल्या गोष्टी करायला, त्या तुम्ही करताय ना? तुझा बाप काय करतोय?" म्हणजे ते आपल्या मुलापर्यंत पण तिनं हे केलं. ते ते फक्त सुनेपुरतं सीमित होतं असं नाही म्हणतात. ते मुलाला पण तिनं घेतलं त्याच्यामध्ये. तुझा बाप काय करतोय? कुठल्या-कुठल्या गोष्टी करतोय? मग त्यांनी त्यांच्या व्यसनापर्यंत सगळं काढलं. हे शिकवलंय आईंनी, हे सांगितलंय आईंनी. मग तुम्ही उपासना करताय. कशाला करायची ती उपासना मग? मग तुम्ही पुण्य मिळवायला, तुमचं मागचं घालवायला तुम्ही करताय आणि ते परत नेऊन गटारात ओतताय सगळं ते पुण्य. असं ती बोलली आणि मग मी म्हटलं, "हां, मग मग माणसांनी बोलायचंच नाही, काही बोलायचंच नाही." बोलायचं की बोलायचं बोलायचं नाही असं नाही. बोलायचं की मग आम्ही पण बोलतोय. आम्ही जाऊन कुणाच्या घरी म्हणजे सारखं भांडणं वगैरे करत बसतोय का? कुणाच्या घरी जाऊन भांडणं मग तिच्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणी मी हे आजीला त्या अगदी 7वीत होते मी. आजी माझी बोलली, "हे मला इतकं जे तू बोलायला लागलेस ना, तेवढं उपासनेमध्ये जर हे केलंस ना, तर तुला कळेल की आई चुकते, बाबा चुकतायत आणि मीही चुकते आणि उपासना करायला पाहिजे. हे तुला कळेल." आजी बाकी काहीच बोलली नाही आणि म्हटली, "मी आता म्हातारी झाले बाई, तुमच्याबरोबर वाद घालायला मला वेळ नाही." असं म्हटली ती आणि तिनं म्हटली, "फक्त भाजी-आमटी कर, माझं मी भाकऱ्या करते." असं म्हणून हे केलं. आई नंतर 5-6 दिवसानं घरी आणलं आईला म्हणतात आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर परत मैत्रिणी भेटायला वगैरे आल्या. एक 2-3 महिन्यांनी आई अगदी व्यवस्थित व्हायला लागल्यावर परत मागं तसं पुढं ते सुरू झालं. मग ही आली, मग तिचं बोलायचं. मग काय-काय झालं मग सगळ्या तशाच की
हां, मी नाही बाई तसं काय बोलले, पण तिनं तशी बोलली. असं सगळंच अशाच सगळ्या. आणि आजी मला बोललेली ना, नंतर मी ऑब्झर्व्ह करायला लागले, तर त्या गोष्टी. आणि मग आजीकडे पण मग मी नीट लक्ष देऊन बघायचे. आजी खूप कमी उपासना करायची म्हणल्या. काही नाही तिचं एक एवढं वय झालेलं होतं, तरी तिचा एक नेम होता सायन्स स्मरणाचा, तेवढा ती करायची आणि थोडंसं नामस्मरण करायची आणि जे मिळेल ते खायचं आणि घरातलं जेवढं होईल तेवढं काम करायचं आणि कोण आलं गेलं तेवढंसंच बोलायचं. तेवढंसंच ती कुणाच्या नाही जास्त घरी जायची. वय पण झालेलं होतं. पण तरीसुद्धा तिच्या वयाच्या बायका बाहेर वगैरे फिरायच्या इकडं-तिकडं. ती नाही जायची कधी कोणाच्यात म्हणल्या. हे नंतर माझी जी माझ्यापेक्षा छोटी बहीण होती, तिनं ना आजीचे सगळे गुण उचललेले होते म्हणतात आणि ते तिला अगदी पटायचं. आजी जी बोलते ना, ते तिला अगदी पटायचं. मग मी पण नंतर आजीला नीट ऑब्झर्व्ह करायला लागले. आईला पण ऑब्झर्व्ह मग आई ना एक दिवशी असंच त्यांचं चाललेलं होतं बोलणं वगैरे. तर आजी बोलली, "एवढ्या मोठ्या आजारातनं आता बाहेर आल्यास, तर ना आता भजनाकडे, नामस्मरणाकडे आणि प्रपंचाकडे लक्ष द्या. बाहेरच्या गोष्टी राहू देत घरात." तर आईला ना खूप राग आला. मग बाहेरच्या गोष्टी काय करते मी बाहेरच्या गोष्टी? बायका येतात, बोलतात, मग बोलायला नको त्यांच्यासोबत ते वगैरे आजीला आईनं सुनवायला सुरुवात केली म्हणतात. आणि त्याच्यानंतर लगेच जाऊन ती भजनाला गेली म्हणतात. भजनाचं आवरून भजनाला लगेच गेली. आणि मग मला एवढं हे वाटलं, की आईबरोबर आजीबरोबर आई भांडली आणि भजनाला गेली आणि भजन खरं कधी चुकवायची नाही वगैरे ती. भजनाला गेली आणि येताच काय झालं कुणास ठाऊक चक्कर आली आणि परत पडली तिथं ती. आई माझी आणि पडल्यावर म्हणजे होत्या भगिनी त्यांनी परत घरी हे केलं आणि आई म घरी आल्यानंतर आजीनं परत तोच डायलॉग मारला, की "सांगत होते मी, तेच सांगते मी तुम्हाला, की घरातल्या ह्या गोष्टी आधी बंद करा." 4 बायका घरी मग आजीला आई त्यावेळेला असं बोललेली, की "ही बाई जर ह्या बायका जर जोडू नका, ह्या बायकांमध्ये बसू नका, ह्या बायकांचं बोलू नका, आम्ही काय बोलतोय? आम्ही काय कुणाचं खून करतोय का? आम्ही काय कुणाला मारतोय का?" हे आई बोलत होती म्हणल्या. पण आजी त्यावेळेला शांत बसली आणि आई मला बोलली, "ह्या बायका जर नसत्या आज तर मी रस्त्यावरच पडून मेले नसते का? चक्कर येऊन पडले असते आणि जर बायका नसत्या तर मला कोण उचलायला आलं असतं?" तर आजी आईला बोलली म्हणतात, की "आई आहेत की, आईंनी तजवीज केली असती काहीतरी. पण ना बायकांमध्ये बसू नका म्हणजे बायकांबरोबर बोलू नको नाही बोलत, पण बायकांबरोबर जे विषय चालतात ना, ते विषय थांबवा तुमचे आणि ना हे घरी भांडणं आणू नका आणि कुणाच्या घरी भांडणं नेऊ नका. हे सांगते मी तुम्हाला." ह्या आजी बोलत होती म्हटल्या आणि "खूप छान, खूप शहाणी आहे ही म्हातारी," असं आई बोलली म्हणतात त्यावेळेला. आणि म्हणली, "आता ही कधीतरी पडली, तर काय मग आईच येणार आहेत का डायरेक्ट? कुणाला कुणाबरोबर बोलत नाही, काय नाही, कुणाशी जास्त संबंध ठेवत नाही. मग काय आई डायरेक्ट येणार आहेत काय? माणसंच येणार आणि कोणतरी ही कधीतरी पडावी." आजीला आई बोलली असं, की "ही कधीतरी पडावी, मग मग बघते मी, का तर ही कधीच माणसांना किंमत देत नाही ना." म्हणजे किंमत देत नाही असा प्रकार नव्हता, पण ती जास्त कुणाच्यात मिक्स होत नव्हती. तर आईनं बोलली, "ही कधीतरी पडावी आणि ना हिला कुणी नाही उचलावं. त्यावेळेला कळेल, की माणसं पण असली पाहिजेत, माणसं पाहिजेत सोबत." आणि देव काय म्हणतोय "होय माणसं सगळी तोडा आणि हे करा." तर तिचं ते मत नव्हतंच खरं तर. माणसं तोडा असं मत नव्हतं. पण माणसांबरोबर जे विषय बोलताय तुम्ही, ते विषय चुकीचे नका बोलू. हे तिचं मत होतं म्हणल्या. ते खूप काळ गेला आईचा सेवेत, पण आईला कळत नव्हतं. आम्हालाही सुरुवातीला तेच वाटत होतं म्हणल्या आणि आईच्या इच्छेप्रमाणेच झालं म्हणल्या. एक वर्षभरच झालं असेल म्हणतात. कधीच नव्हे ती आजीची चुलत बहीण आलेली होती म्हणतात. आणि तिला पोहोचवायला म्हणून म्हणजे खूपशी खूपशी लांब पण नाही गेलेली होती म्हणल्या त्या.
अगदी थोडंसंच म्हणजे आमचं घर सोडून 2 घरांच्या पुढं ती तिला सोडायला गेलेली होती म्हणतात. आणि ती रिक्षामध्ये बसली वगैरे आणि दुपारची वेळ होती म्हणतात. तरी ती आजीची बहीण बोलत होती, "अग कशाला उन्हात येतेस? राहू दे." तर "नाही येते मी." असं करत आजी बाहेर गेली म्हणल्या आणि कोणच नव्हतं. दुपार झालेली होती आणि कोणच नव्हतं म्हणल्या आणि रिक्षा हलली. अगदी म्हणल्या 2-3 घरांचं म्हणजे 2-3 बंगले आणि मग त्याच्यानंतरचं आमचं घर असं होतं म्हणल्या आणि तेवढ्या अंतरावर आजी पडली एकदम म्हणल्या. आजी पडली आणि तुम्हाला सांगू म्हटल्या बाबा त्याच रिक्षात बसून त्यांना म्हणजे सोडवायला गेलेले होते. म्हणजे त्यांना स्टेशनवर पोहोचवून यायचं. असं म्हणून बाबा त्यांच्याच रिक्षातून बसून आणि कुणाला वाटेल, की आता इथं 2 घरं सोडून जाणार आहे आणि ही पडेल म्हणून. तर मग कुणाच्या ते डोक्यात आलं नाही ना आजी पडली म्हणतात. आजी पडली कुणीही नव्हतं तिथं म्हणल्या. कुणीही तिथं रस्त्यावर एकही माणूस नव्हता. आणि तुम्हाला सांगू एक मुलगा कुठनं गाडीवरनं आला कुणास ठाऊक. आणि ना अहो आजी अजून पडली अशी तिचा हातच नुसता टेकलाय म्हणलंय आणि ती ओम नमः शिवाय म्हणालेली आणि आई, आई असं केली तिनं आणि ना तिचे फक्त हात टेकले. गुडघ्यांना सुद्धा साधं तिच्या खरचटलं नाही म्हणतात. तोपर्यंत त्या मुलानं इतक्या ह्यानं उतरला पण पटकन आणि तिला उचललं सुद्धा त्यानं. आणि फक्त तिच्या अशा तळहातांना तेवढं खरचटल्यासारखं थोडंसं झालं. म्हणजे ती गुडघ्यावर सुद्धा डायरेक्ट गेली नाही. का तर गुडघ्यावर वगैरे पडली असती तर गुडघे हे झालेले असतात या वयामध्ये. आणि तर त्यानं एकदम लगेचच तिला हे केलं आणि म्हटला, की कुठं चाललाय, कुठं चाललाय?" असं. ओळखीचाच होता. पण एवढ्या दुपारच्या ह्याच्यात कोणीच नव्हतं बाहेर. कुणीसुद्धा नव्हतं बाहेर. आणि आजीला तो ओळखत होता, पण आजी काही त्याला एवढी ओळखत नव्हती. आणि तो म्हटला, "चला, चला घरी" आणि त्यानं घरी आणलं तिला. आजीला घरी आणलं आणि आजी पडल्या, तर आईला ना म्हणजे हे झालं, की "कुठं पडल्या? कुठं पडल्या?" असं करत म्हणजे तिला असं वाटलं लागलं-बिगलं वगैरे खूप जास्त. तुम्हाला सांगते म्हणतात ही जी गोष्ट होती, आईला कुठेतरी लागली म्हणतात. की म्हणजे ही पडली, पण कुठं लागलं नाही हिला. मी एवढ्या मोठ्या आजारातनं येऊन, मी माझ्याबरोबर 4 बायका असून सुद्धा माझे सगळं ढोपर वगैरे फुटलेलं. म्हणजे ती चक्कर येऊन पडली. तिच्यासोबत तिघी-चौघी बायका होत्या, भगिनी होत्या. तरीसुद्धा तिचे गुडघे फुटलेले होते, खरचटलेलं होतं पायाला आणि त्याच्यानंतर चप्पल तुटलेली होती. म्हणजे हे एवढे सगळेजण असताना सुद्धा आणि आजी कुणीच नव्हतं तिच्यासोबत. दुपार होती आणि म्हणजे ती पडली, पण ती अशा पद्धतीनं पडली की तिला कुठेही खरचटलं नाही. हां, तळ हाताला फक्त थोडंसं खरचटलेलं होतं म्हणलं. आणि तर पण तिची स्मरणशक्तीसुद्धा म्हणजे ती अशी पण काही नव्हती की तिची स्मरणशक्ती वगैरे सगळं चांगलं. ती ती स त तिनं बोललीसुद्धा म्हणल्या. का तर माझी बहीण ना 2 नंबरची जी होती ना तर कुठेतरी तर आई-वडिलांचे थोडेसे गुण येतात. तर ती आजीची म्हणजे हेच होती. पण आजीचं काही सांगायची नाही ती म्हणल्या. तर ती आईला जाऊन आजीला जाऊन तिने सांगितलेली होती. "आई तुला अशी बोलली." की म्हातारी पडू द्या आणि मग मग तिला माणसांची किंमत कळेल. कोणच नसल्या माणसं नको बोलते. तर आजी ना बोलून दाखवली आईला. "आज मी पडले हं तुझ्या म्हणण्यानुसार" म्हणली आजी बोलली म्हणल्या, "तुझ्या म्हणण्यानुसार ना आईंनी आज मला पाडलंच. कोणच नव्हतं आणि पण हा आला." आईने पाठवलं का नाही कोणाला तरी. मला बघ, तुझं ढोपर वगैरे फुटलेलं, मी कुठं कुठं पडले का? कुठं लागलंय का मला? हां, इथं खरचटलंय थोडं. तर आईला इतकं शरमल्यासारखं वाटलं आणि बहिणीला तिनं खूप मारलं त्यावेळेला. तूच सांग म्हणजे माहितीच होतं हीच बोलणार दुसरं कोणी. आणि ना त्या गोष्टींचा कुठेतरी मग परिणाम व्हायला लागला म्हणतात. आजी बोलते ते बरोबर बोलते वगैरे. हे लक्षात यायला लागलं. मग मी ना त्याच्यानंतर सुद्धा एक 4-5 अनुभव आले मला. खूप खूप छान-छान अनुभव आले म्हणतात ते.
की जे मला शेअर नाहीत करायचे, ते फक्त माझ्यापर्यंत मर्यादित ठेवायचेत म्हणतात ताई. पण एक अनुभव तुम्हाला सांगेन म्हणतात त्यातला 4-5 अनुभवांमधला. बाकीचे 3-4 जे आहेत ते मला माझ्यापर्यंतच सीमित ठेवायचे. ते कुणाला नाही मला शेअर करायचे. मरेपर्यंत माझ्यापर्यंतच ते राहिले पाहिजेत म्हणतात. एक अनुभव असा म्हणतात, की मी ज्या शाळेत शिकत होते तिथं म्हणजे 5-6 मुलींचा ग्रुप असा होता, की ज्यांना ना म्हणजे एक ग्रुप होता त्यांचा आणि आमचा एक तिघी-चौघींचा ग्रुप होता. त्यांना ना माझं का कुणास ठाऊक माझं बरंच नाही वाटायचं म्हणल्या. म्हणजे आमच्या ग्रुपचं असं नाही, पर्सनली फक्त माझं. की काय होतं माहीत नाही मला म्हटल्या. पण त्यांना मला कुठेतरी हे केल्यासारखं आईंच्या वर्गात आधीपासून असल्यामुळं अभ्यास वगैरे ह्या गोष्टींकडं आधीपासून आईनं वगैरे लक्ष दिलेलं होतं म्हणतात. त्यामुळे मी हुशार होते म्हणतात. खूपच हुशार होते म्हणतात आधीपासूनच. आणि कदाचित त्या गोष्टींमुळं असेल आणखी काही गोष्टी असतील म्हणतात, की ज्याच्यामुळं त्यांना माझा राग येत होता. तर त्या मुलींनी एकदा प्लॅनिंग करून त्यांनी ठरवून मला प्रॉब्लेममध्ये आणायचं ठरवलेलं होतं म्हणतात. म्हणजे मी शाळेतून यायची त्यावेळेला त्यांनी अशी एक व्यक्ती समोर पाठवलेली होती की जी मला त्रास देऊ शकते. हां, तर त्यांच्याच ओळखीचं एक मुलगा होता म्हणले, की ते मुद्दाम त्रास देण्यासाठी मला. तर तो रोज यायचा आणि मला काहीतरी विचारायचा, उगीच काहीतरी असं हे करायचा. निम्म्यापर्यंत माझ्या मैत्रिणी असायच्या आणि तिथून पुढं मी एकटी असायची म्हणल्या. मी 1-2 दिवस घाबरले खूप. म्हणजे त्यावेळी म्हणतात इतकंसं नव्हतं, की आता मुलं-मुली अगदी म्हणजे मुलीसुद्धा तेवढंच ह्यानं उत्तर देतात. त्यावेळेला मुली थोडं घाबरत होत्या म्हणल्या. तर मग मी ना घाबरले सुरुवातीला आणि ना तो असंच काही-काही बोलत होता, "मला तू आवडतेस" हे आणि "मी तुझ्या घरी येणार आहे" आणि त्या काळात ना असे काहीतरी शब्द खूप घाबरण्यासारखं वाटायचं मुलींना. तर मी ना तुला एक दिवस पळवून घेऊन जाईन असं तो तो तिला असं बोलला, की "मी तुला एक दिवस पळवून घेऊन जाईन." तर ती ती त्या बोलल्या, "हं." मी इतकी घाबरलेले, की असं कुणीतरी आपल्याला बोलतंय आणि शाळेचं वय होतं ते मी एकदम घाबरले म्हणतात त्या गोष्टीसाठी. आणि त्यांनी ठरवलेलं प्लॅनिंग होतं ते सगळं. त्यांच्याच ग्रुपमधला तो मुलगा होता म्हणजे त्यांचाच कोणतरी फ्रेंड होता तो. आणि ना मी 2 दिवस हे केलं. तिसऱ्या दिवशी ना मी आईला बोलले म्हणतात की असा-असा एक मुलगा आहे आणि ना तो मला असं हे करतोय. तर आई बोलली, "थांब मी बाबांना पाठवते" म्हणली आणि बाबांना पाठवते मीच येते म्हणली नाहीतर. तर मी बोलले, "नको हे करू, तू येऊ नको, बाबांनाच पाठव." तर ना आजी त्यावेळेला काय बोललेली माहिती आहे म्हणलं, बाबा, आई, आजी सगळे राहू देत. येताना नामस्मरण करत येत जा. हे आजीचे शब्द म्हणतात. येताना नामस्मरण करत येत जा आणि ना त्यानं जे पण बोलेल, ओम नमः शिवाय म्हणत पुढं यायचं. तो काहीही समोर येऊन उभा राहील, ओम नमः शिवाय म्हणत पुढं यायचं. तर आई बोलली, "नाही, नाही, असं कसं पोरगीची जात आहे आणि जायला तर पाहिजे." असं आई बोलली म्हणतात. तर त्यावेळेला पण म्हणजे आजीकडं दुर्लक्ष केलं. पण बाबा बोलले, "मी येतो. शाळा सुटल्यानंतर मी येतो." असं बोलले. आणि बाबांची म्हणजे त्यावेळेला कसं असायचं, बाबांची ड्युटी पण असायची. कामावरून पण आता मुलीचं हे आहे म्हटल्यावर कामावरून त्यांनी हे करूनच येणार होते. माझी शाळा ना त्यावेळेला बरोबर 2 वाजता सुटायची म्हणल्या. म्हणजे एक्स्ट्राचे तास वगैरे असायचे आणि तर 2 वाजता सुटायची. दुपारचीच वेळ असायची आणि त्याच गोष्टीचा तो मुलगा हे करत होता म्हणल्या. बाबा आलेच नाहीत म्हणल्या. बोलले येतो म्हणून आणि आलेच नाहीत बाबा. म्हणजे आले ते, पण त्यांची आणि माझी भेटच नाही झाली. मी निम्म्यापर्यंत मुली होत्या. मग मुलींना म्हटलं, माझ्यासोबत याल का तुम्ही?" खरं मी मुलींना काही बोलले नव्हते म्हटलं ह्या गोष्टींबद्दल. का तर ना अशा गोष्टींचा फार जास्त असं उहापोह होतोय. तर मी असलं काही सांगितलं नव्हतं. का तर ना मग हिचं काहीतरी लफडं असेल असं मग ते काय असं होतंय. मग मी त्या गोष्टीसाठी काही बोलले नव्हते आणि
तर माझ्यासोबत येशील का घरीपर्यंत ते? तर ना त्या बोलल्या, "नाही, नाही." आणि म्हणजे ते दिवस कसे दुपारचे उन्हाचे ते, तर ते प्रत्येकजण नाही, नाही. मग मला बाबा पण आले नाहीत म्हटल्यावर मी काय केलं, आजीनं सांगितलेलं गोष्ट फॉलो केली म्हणतात. मी ओम नमः शिवाय आणि तुम्हाला सांगू मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत चालले आणि म्हटलं हां, ओम नमः शिवाय म्हणायला लागले. आता आज तर येतच नाही बहुतेक आणि ओम नमः शिवाय म्हणतच जायचं. पण मी ओम नमः शिवाय म्हणायला लागले म्हणतात आणि तो आला अचानक मुलगा. आला आणि परत तेच बडबडायला लागला आणि तुझं उत्तर काय आहे? मला तुझं उत्तर पाहिजे. जरी तू नाही म्हणलीस, तुझ्या आई-वडिलांना सुद्धा कळणार नाहीत. मी तुला अशा ठिकाणी पळवून घेऊन जाईल. मी खूप घाबरले आणि आजीनं सांगितलेलं ओम नमः शिवाय म्हणा. मी एकही शब्द न बोलता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि मोठ्यानं त्याला ते ऐकू चाललं, की ही ओम नमः शिवाय बोलायला लागल्या. ही ओम नमः शिवाय बोलायला लागली. म्हणजे घाबरले मी एकदम आणि त्याच्यात माझ्या तोंडातून मोठ्यानं ते चाललं. तर तो म्हणला, "ए, देवाचं नाव घेऊन काय धमकी देतेस का मला? मला घाबरवतेस काय देवाचं नाव घेऊन?" तरीसुद्धा मी ओम नमः शिवाय म्हणत, ओम नमः शिवाय म्हणत आणि तुम्हाला सांगू म्हणतात अ, असं वाटायला लागलं की आता हा मला पकडणार आहे. म्हणजे ना तो कुठेतरी त्याचं इंटेन्शन तसं वाटायला लागलं, की आता हा ना कुठेतरी हात लावणार आहे माझ्या हाताला वगैरे असं त्याचं ते हे वाटायला लागल्यावर म्हणला, मी अगदी मोठमोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणत ना पळायला लागले म्हणलं आणि ना तो माझ्या मागं सायकल घेऊन समोर आला आणि मी ओम नमः शिवाय म्हणत आणि जसं मी मोठमोठ्यानं ओम नमः शिवाय म्हणायला लागले, तसं-तसं तो सायकलचा स्पीड वाढवत होता म्हणल्या. मी जसं-जसं मी पळत होते, हे करत होते. हे ना म्हटल्या जवळ-जवळ 2-3 मिनिटापर्यंत ही गोष्ट चालू होती आणि ना त्यानं माझ्याकडे बघत-बघत एका दगडावर एवढ्या जोरात आपटला म्हणल्या सायकल घेऊन. सायकल त्याच्या अंगावरती आणि तो खाली. इतक्या जोरात आपटला आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि मी पळत सुटले म्हणल्या. जोरात पळत सुटले आणि मी म्हटलं, "आईनी बघ तुला कशी शिक्षा केली." हे मी बोलले आणि ओम नमः शिवाय म्हणत पळत घरी आले. पण मी रडत आले घरी म्हणल्या. खूप घाबरलेले म्हणतात त्यावेळेला आणि रडत आले मी आणि आईला बोलले की "तुम्हाला काळजीच नाही, बाबा आलेच नाहीत वगैरे मी." तर "आईने आणलं ना तुला सुखरूप," आजी बोलली आणि तो मुलगा पडला म्हणून. मग ते आईनी पाडलं त्याला. आजीचा इतका जो विश्वास होता, "अगं आईनी पाडलं त्याला. बघ तो उद्या येतोय का आता तुझ्या पाठीमागं." असं बोलल्या आणि मग मी म्हटलं, "हां, तुला माहिती आहे काय त्यानं सांगून ठेवलंय तुला?" तर "अगं नाही येणार तो." हे आहे हे ती बोलली आहे का तर एवढ्या वर्षांची तिची उपासना आणि त्या उपासनेचं पुण्य जे मिळालेलं होतं, ते तिनं गटारात ओतलेलं नव्हतं म्हणल्या. ते तिनं साठवून ठेवलेलं होतं. त्या ह्याच्यावरती ती बोलत होती. आणि मग म्हणले की नाही तो येणार नाही. आजीचा हा विश्वास. येत नाही बघ तो आता आणि तू ओम नमः शिवाय म्हणत जा ना, ओम नमः शिवाय म्हणत ये फक्त. बरं म्हटलं आणि ना दुसऱ्या दिवशी मी तेच हे केलं. खूप खरं भीती वाटत होती म्हणलं खूप आणि पण ना तुम्हाला सांगू त्या दिवशी तो मुलगा आला नाही. मला असं वाटलं 2 दिवसानं येईल, 3 दिवसानं येईल. परत तो मुलगा कधीच नाही आला. हा माझ्या त्या 4-5 अनुभवांमधला तो खूप सुंदर अनुभव होता म्हणला आणि ते नंतर मला समजलं, की हे प्लॅनिंग करून त्या ग्रुपमधल्या मुलींनी केलेलं होतं आणि ते म्हणजे आईंनी ते सुद्धा गुपित नाही ठेवलं. त्या मुलींना शिक्षकांकरवी शिक्षा द्यायला लावली आईनी म्हणल्या. मी तर ते ते मला माहिती पण नव्हतं. पण ते आपोआपच उलगडत गेलं. मी ते काय बघायला पण गेले नव्हते. पण त्या गोष्टी आपोआप आईंनी उलगडवल्या म्हणल्या सगळ्यांच्या समोर आणि आमच्या जे क्लास टीचर होत्या म्हणल्या, त्यांनी खूप त्या मुलींना बोलल्या, अपमान केला त्यांचा. त्यांना शिक्षा पण झाली. हे सगळं जे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळं मला आजीच्या गोष्टी पटायला लागल्या, की आपण जे करतोय भजन त्यांना जे पुण्य मिळवतोय, ते साठवलं पाहिजे. ते भजन करायचं इकडं 2-3 तास घालवायचे, 1.5-2 तास घालवायचे भजनामध्ये, नामस्मरणामध्ये आणि नंतर मग बसायचं आणि आईंना जे नको आहे ना, त्या गोष्टी करायच्या.
आईंनी नाहीच करायच्या ह्या गोष्टी असं सांगितलेत ना, त्या गोष्टी जाऊन करायच्या. हां, आईंनी सांगितलं नाही, हे नाही योग्य, ते जाऊन करायचं. म्हणजे ते गाठोडं जे बांधून ठेवले थोडंसं पुण्य आधीचं त्यात आणि असते ना ते भर, ती कमी झालेली असते थोडीशी आणि थोडंसं कुठेतरी साठलेलं असते, ते पण नेऊन परत त्या आजीनी सांगितल्याप्रमाणे गटारात ओतायचं. तर अशा ह्या गोष्टींमुळं आमच्या डोक्यात ती गोष्ट अगदी फिट झाली म्हणतात, की हे असं आहे. आणि त्यावेळेपासून आणि तुम्हाला सांगू ह्या गोष्टीचं ज्यावेळेला आईला पण हे व्हायला लागलं, अजूनही थोडं-थोडं आहे म्हणतात आईमध्ये. ते गुण काय माहिती म्हणतात काय आहेत तिचे प्रारब्ध. अजून पण थोडं-थोडं आहे. पण तुम्हाला सांगू त्या गोष्टींमध्ये खूपसा बदल झाला. आजीला मरण पण इतकं खूप चांगल्या रीतीनं आलं म्हणतात. अगदी झोपेतच गेली ती. काही त्रास नाही म्हणतात. कधी बिचारी कधी आईची इच्छा होती पडावी आणि कोणीतरी उचला म्हणजे माणसांना ही हे करते ना, तर ती म्हणजे माणसांना ढकलत नव्हती, पण माणसांपासून योग्य अंतरावर राहत होती. हा तिचा स्वभाव होता म्हणल्या त्या. मग ही गोष्ट आहे म्हणतात ताई. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण जे कमवतोय भजनामधून ते व्यर्थ नाही घालवलं पाहिजे. आईंना नाही आवडत त्या गोष्टी करून. आईने सांगितलेल्या गोष्टी फॉलो फॉलो करायच्या आणि आपली उपासना चालू ठेवायची. बाकी मग आईंना सांगायचं. मग तुम्ही बघा, जे कोण अयोग्य करतंय किंवा काही चुकीचं करतंय, मग ते तुमची जबाबदारी आहे. तर हे सगळं आणि ह्या गोष्टीच्या बळावर आजपर्यंत आम्ही आहोत म्हणल्या आणि खूप सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित होत गेल्या. आमची लग्न असू देत, भावंडांची, आमची करिअर असू देत, जॉब असू देत, मुलं-बाळं असू देत, सगळ्या गोष्टी आईंच्या कृपेनं सगळ्या व्यवस्थित होत गेल्या असं ताई म्हणत होत्या. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाळ कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.